अजराधिराज श्री भावराजाय नमः। अजराधिराज श्री कालसिद्धेश्वराय नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने या दिवाळीच्या पवित्र पर्वात सिद्धरामेश्वर महाराजांच्या पुण्यस्मृती निमित्ताने दरवर्षी पालखी सोहळ्यासाठी आपण इथे एकत्र येत होतो. कोविडच्या अपरिहार्यतेमुळे पालखी उत्सव रहित केले तरी सत्संग करण्यास आतंक असू नये म्हणून आपण हळूहळू एक एक करून ज्या आपल्या नियमित कार्यक्रम आहे त्यांना साजरा करायचं ठरवलेलं आहे. त्यानिमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. दिवाळी फार अनादी काळापासून साजरा करत आलेला सण आहे. बहुतेक दिवाळी एवढा जुना सण दुसरा असेल की नाही माहित नाही, पण विचार केल्यावर समजेल. वैदिक काळापासून दिवाळीचं प्रस्तुतीकरण आहे. तसा हा मोठा सण आहे, 5-6 दिवसांचा. वसुबारसा दिवशी म्हणजे द्वादशीलाच आरंभ होणारा अश्विन वद्य द्वादशीला आरंभ होणारा सण कार्तिक द्वितीयापर्यंत चालणार आहे. 5-6 दिवसांचा सण आहे. वसुबारस म्हणजे गोवत्स पूजेने आरंभ होणार. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी. तृतीय दिवस आहे नरक चतुर्दशी आणि चौथा दिवस आहे अमावास्या यानी लक्ष्मी पूजन आणि 5वा दिवस आहे बलिपाडवा आणि 6वा दिवस भाऊबीज. असा 5-6 दिवसांचा सण दीर्घ की देशाच्या काही भागांमध्ये 6 दिवसांचा सण म्हणून साजरा करतात, काही भागात 5 दिवसांचा सण म्हणून साजरा करतात आणि काही प्रखंडामध्ये देशाच्या 3 दिवसांचा सण साजरा करतात आणि काही प्रखंडांमध्ये 1 दिवसाचा सण साजरा केला जातो.
वैज्ञानिक, सामाजिक आणि ऐतिहासिक आणि पौराणिक सगळ्या अर्थाने, सगळ्या दृष्टीने या सणांकडे पाहिलं जात. त्या देशाचा पाठीचा कणा असणारा जो शेतकरी आहे, जवळजवळ आजही एकेकाळी देश पूर्ण शेतकऱ्यांचा होता आणि आजही या देशात जवळजवळ 60% अधिक लोक शेती करतात आणि त्यांच्या शेतीसाठी लागणारा, एका स्वावलंबी शेतकऱ्यासाठी, आत्मनिर्भर शेतकऱ्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये बहुतेक गोष्टींची आपूर्ती करणारे गोवंश. गोवंश म्हणजे गाय आली, तिची कालवड आली, तिचं कोंड आलं आणि बैल आले, सर्व आले, त्याला गोवंश म्हणतात. गोवंशाचा उपकार शेतकऱ्यांवर खूप असतो आणि त्या उपकाराचा उपकृती म्हणून गाय आणि वासरूंची पूजा द्वादशी दिवशी करतो. द्वादशी दिवशी करतो. एवढ्यासाठीच की त्याच्या शेताला लागणारा खाद म्हणजे उर्वरक, जमिनीचं खाद्य, जमिनीमध्ये राहणारी जे जीवाणू आहेत, करोडो प्रकारची जीवाणू, आणि मूठभर मातीमध्ये शेकडो करोड जीवाणू जे राहतात, त्या समृद्ध असतील तर शेताचा पीक चांगलं येतो आणि पिकावर येणाऱ्या आजारांवर सुद्धा त्या जीवाणू काम करत असतात खाली जमिनीमध्ये. म्हणून त्या जीवाणू समृद्ध राहायला पाहिजे, त्याची पीक चांगलं राहायला पाहिजे आणि ज्या पिकामुळे शेतकरी आणि एकूण जगातली माणसं, मग ते मोठे धान्य असतील, तृणधान्य असतील, कडधान्य असतील, तैलधान्य असतील, भाज्या असतील, सर्व प्रकारची फळं असतील, हे सर्व ही खाऊन मनुष्य आणि इतर सर्व पशु पक्षी प्राणी संतुष्ट होतात. या सर्वांचं संतुष्टीचं मूळ बीज कुठे असेल तर जमिनीतले जीवाणू. त्या जीवाणूंचं संख्या वृद्धिंगत करण्याकरता लागते गाईचं शेण आणि मूत्र. म्हणून गाय अत्युच्च स्थानी आपल्यात मानली गेलेली आणि तिला पंचमातांपैकी एक माता म्हणून तिची गणना केली गेलेली आहे. भारतीय आपल्या जन्मदात्री आईला आई मानतो, भूमीला आई मानतो, भूमाता, गंगेला आई मानतो म्हणजे जल, पाण्याला, आणि चौथा गाईला आई मानतो. आईची दूध कमी पडली तर गाईच्या दुधानेच आपल्या बाळाचा संगोपन करते. आईचं आणि गाईचं दूध दोघांचाही सगळ्या कंटेंट सेम आहेत आणि सगळ्या कॅरेक्टर सेम आहेत, गुण स्वभाव सर्वही बरोबर आहेत. आणि पाचवी, भगवद्गीतेला आई मानण्याची परंपरा आपल्या देशात आहे. म्हणून त्या पंचमातांपैकी एक माता ही गौ माता म्हणून गणली गेलेली आहे आणि तिची दही, दूध, ताक, तूप वापरणारे दीर्घायुषी बनतात. हे सगळ्यांचा अनुभव आहे, अनुभव आहे. पण काळाच्या ओघात या गायी संपल्या, विज्ञानाचा विकास झाला आणि
व्हाईट रेव्होल्युशन, सफेद क्रांती जी झाली, म्हणजे दुधाचा महापूर निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला गेला देशात, दूध वाढली जरूर देशात, परंतु दुधाची गुणवत्ता घसरली आणि दूध म्हणून लोकांना जे दिली गेली ते दूध नसून एक विष सिद्ध झालं. ज्या दुधामध्ये मॉर्फिन आहे, अत्यंत विषारी घटक आहे मॉर्फिन, बीसीएम बीटा केसो मॉर्फिन. दुधाच्या जे प्रोटीन आहे त्या प्रोटीन मध्ये केसिन असतो. केसिन हे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारा घटक असतो, म्हणून लोकांना दूध खावं असं वाटते आणि दूध खाल्ल्याने निरोगी राहतात किंवा दीर्घायू बनतात. इतर जनावरांपेक्षा गाईच्या, देशी गाईच्या दुधामध्ये केसिन खूप प्रमाणात असतो, परंतु अधिक दूध देणाऱ्या गायी म्हणून जे भारतात सफेद क्रांतीच्या नावाने आणले गेले आणि त्या गायीच्या दुधात BCM 7 बीटा केसो मॉर्फिन 7 नावाचा एक विषारी घटक आला आणि त्या दूध खाणाऱ्यांचा स्थिती अशी झाली की आज देश ते सर्वही भोगते. त्या दुधामुळे उत्पन्न झालेले अनेक आजारांना आज देश बळी पडलेले. ज्या जर्सी, होल्स्टीन असं म्हणतो आपण, HF म्हणतो, होल्स्टीन फ्रिजन म्हणतो, त्या गायींच्या दुधातलं जो BCM 7 मॉर्फिन जे आहे त्याच्यामुळे देश मधुमेहाचा राजधानी बनला जगाचा. भारत साखरेचा जो रोग म्हणतो, मधुमेह म्हणतो, का ही मॉर्फिन दुधातला दर दिवशी खाणाऱ्यांना दुधातला मॉर्फिन शरीरात जेव्हा जातो तो पॅनक्रियासवर अटॅक करतात. त्यातले विषाणू, मॉर्फिन म्हणजे विषाणू, ते पॅनक्रियासवर अटॅक करतात. ही पॅनक्रियास मध्येच इन्सुलिन स्रवण्याची प्रक्रिया चालत असते आणि पॅनक्रियास डॅमेज झाल्यानंतर इन्सुलिनचा अभाव सुरू झाला शरीराला. मग मधुमेह नावाचा आजार देशात आधी इतका आहे, जगात भारत 1 नंबरवर मधुमेहासाठी. नुसतं मधुमेह झाला तरी बस माणसाचा अर्धा सामर्थ्य कमी होऊन जातो, खचून जातो माणूस आणि तो माणूस त्या आजाराशी झुंजत राहतो. त्याला लागणारे औषध घेत राहतो. त्या औषधाने त्याचा दुष्परिणाम जे होणारे ते होत राहतात आणि काम करण्याकरता जी ऊर्जा उपयोगी यायला होत तो सर्वही त्या रोगाबरोबर लढताना, वातावरणाशी लढताना आपला सर्व ऊर्जा खर्च होऊन जातो. माणसांचा मानवीय श्रममूल्य जे आहे ती घटत जाते आणि देशाचं एका अर्थाने खूप मोठं नुकसान होत होतं आणि ते इथे झालं भारतात. दुसरं, एकूण महत्वाचे 12 आजार जे आहेत या दुधापासून येणारे त्या सर्वही आपल्या देशात आहे. दुसरं म्हणजे कॅन्सर. 2033 पर्यंत WHO ने दिलेले अहवालाप्रमाणे 2033 मध्ये भारत कॅन्सर मध्ये जगात 1 नंबर होणार. जगातल्या 7 पैकी 1 पेशंट भारतात असणार. म्हणजे किती कोटी लोकांना होईल सांगता येणार. आजही खूप मोठ्या प्रमाणात खेडोपाड्यात आणि शहरात सुद्धा पाहतो कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले. त्याला कारण आहे आपण खात असलेले विषयुक्त अन्न आणि अशा पद्धतीची दूध. आणि ह्याच बरोबरच तिसरा आजार आहे या दुधाचा दुष्परिणामाचा. मी नाही सांगत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे काही
सायंटिस्ट लोकांनी याच्यावर रिसर्च केले आणि त्यांनी पुस्तक लिहिलं, डेव्हिल इन द मिल्क, दुधातलं भूत म्हणून एक पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी सगळ्या गोष्टी नोंद केलेल्या. त्यांनी असंही लिहिलेले, ब्रेन डिसऑर्डर जे आहे, ज्याला शिझोफ्रेनिया आपण इंग्लिश मध्ये म्हणतो, म्हणजे डोक्यात एक विचार चालू असते, तोंडात येते दुसरं आणि कृती तिसरंच करतो, तिघांचा ताळमेळ नाही. मुलांमध्ये उद्धटपणा, हे जो ब्रेन डिसऑर्डरचा प्रॉब्लेम आहे, खूप मोठ्या प्रमाणात भारतात फैला होत आहे त्या दुधावर. आणि चौथा याचा दुष्परिणाम आहे ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक. याच दुधाची आणि काही विषारी अन्नाची आपण मार्केटमध्ये आज जे आणून करतो त्याचा परिणाम. आणि सहावं एक आहे की सांधेदुखी वगैरे जे म्हणतो आपण आजकाल, गुडघे दुखणं, पाठीचे मणके दुखणं, कंबर दुखणं, हे सर्वही याचा दुष्परिणाम आहे. आणखीन एक मोठा आजार महिलांमध्ये दिसून येतो, तो म्हणजे वंध्यत्व. कधीतरी पूर्वी कुठेतरी गावात एखाद्या 2 महिला सापडत होत्या की ज्यांना मूल होत नाही असं. आणि आज सरसकट IVF कडे जाताना, इनफर्टिलिटी सेंटर जे आहे तिकडे जाताना दिसतात. त्याचं कारण हे आहे. म्हणून आज आपण खूप काळजीने खाण्यापिण्याची वस्तूंची निवड करायची. बाजारात मिळते, स्वस्त मिळते म्हणून खायची सवय झाली लोकांना. कपडे नेसताना कधीही पैशाची विचार करत नाही, पण खाण्याची वस्तू खरेदी करताना अत्यंत निकृष्ट दर्जाची वस्तू घेऊन आपण खातो, अत्यंत निकृष्ट दर्जाची. चपला घेताना कधी विचार करत नाही, परंतु दूध घेताना, वांगी, कांदा खरेदी करताना खूपच आपल्या देशातल्या लोकांची मानसिकता माहित नाही मला. कुठल्याही गोष्टीला विचार करत नाही. गाडीचं तेल भरताना कधी विचार करत नाही एवढा महाग कसा खायला. पण भाजी खातानाच यांना का आठवते मला माहित नाही, का महाग झाले. आणि त्यातले त्यात स्वस्त जे मिळते तेच खाऊया. म्हणजे स्वस्त मिळते ते नेसूया असं का म्हणत नाही. स्वस्त मिळते त्याच सौंदर्य प्रसाधन आपण वापरूया असं कोणी म्हणत नाही. पण खाण्याकरता असं का करतात माहित नाही. म्हणजे आपण जगतो म्हणजे हॉस्पिटलसाठीच आपलं जीवन, हा मेडिकल शॉप साठीच आपला संसार, अशा पद्धतीचा असो. आणि हे कमी की काय म्हणून देशात आज जे दूध आहे, मी नेहमी म्हणत असतो 65 कोटी लिटर दूध देशाला लागते. आणि आमच्या देशात दूध उत्पन्न होते फक्त 14 कोटी लिटर. मग हे 51 कोटी लिटर दूध येतं कुठून? 51 कोटी लिटर हे सर्वही आर्टिफिशियली बनवलं जातं, कृत्रिम दूध बनवलं जातं. आणि आम्ही जे दूध खातो फार कमी लोकांना ओरिजिनल दूध भेटते. अन्यथा आपण सर्व नकली दुधाची उपयोग करतो हे आपल्यालाच माहित नाही. आणि ते दूध इतकं भयानक असते की आपण कल्पना करू शकत नाही. परंतु आता दिवाळी आली, मिठाई वाढली, प्रसंग आले म्हणून सांगतो की या मिठाईला दूध काय, गाई म्हशींना काय स्वप्न पडते एकदम की दिवाळी आली आणि एक 10-10 लिटर दूध जागा द्यावं? असं कधी होऊ शकतं का? मग अचानक या सणासाठी लागणारी करोडो टन खवा जे आहे हे कुठून येतं? आर्टिफिशियल दुधात नाही. आर्टिफिशियल दूध म्हणजे तुम्ही घरात सुद्धा करून बघू शकता. थोडं शॅम्पू घ्यायचा, थोडस गोड तेल टाकायचं त्यात, आणि त्याच्यामध्ये साखर वाटून त्याचा पावडर थोडासा टाकायचा, साखरेचा पावडर, आणि एक अर्धा लिटर, पाव लिटर तुमच्याकडे जे असेल ते दूध टाका. टाकून तुम्हाला जेवढं लिटर दूध पाहिजे तेवढं पाणी टाका. दूध तयार झालं.
आणि हे दूध तुम्ही लॅबोरेटरीमध्ये नेला तर कुठेही त्यात तुम्हाला काही आढळणार, सगळे व्यवस्थितच दिसणार. तुम्ही खवा करा चालते, पेढे करा चालते, बर्फी बनवा चालते, आणि काय करा चालते. सगळ्यांना जे दुधाची टेस्ट असते तीच टेस्ट या दुधाला असते. आणि अशा पद्धतीचे दूध बनवण्याची 5-50 वेगवेगळी फॉर्म्युला आहेत. मी एक सांगितलं तुम्हाला, मी सांगायला बसलो तर एक दिवस नुसतं दुधाची फॉर्म्युला सांगत जाईल आणि तुम्ही ते घरी जाऊन प्रयोग करायचा. मग विक्री करायचं असेल तर विक्री करून लोकांना ठार करायची, धंदा उघडायला काय हरकत. की अशा पद्धतीने आज लोकांची हत्या करताय. आपण सगळ्यात चांगलं दूध कुठले म्हणतो? सगळ्यात चांगले दूध आपण तबेल्यातले दूध म्हणतो, ताजा दूध म्हणतो. सगळ्यात भानगडी जास्त तिथे सुरू माहित नाही आपल्याला की ज्या म्हैशीला ती वासरू जन्मल्याबरोबर तिला मारून टाकतात, कारण दर दिवशी 2 लिटर दूध गेले तर 200 रुपये लॉस होतो. तिला मारून टाकले जाते पहिल्याच दिवशी. आणि मग ती वासरू असल्याशिवाय किंवा त्याचा रेडको असल्याशिवाय दूध देत नाही म्हणून तिला एक इंजेक्शन मारतात, 1 रुपयाला मिळतो. तो जगात प्रतिबंध करून झाले त्याला खूप वर्ष. आणि मारल्याबरोबर गाय गप्प राहते आणि धार काढतात, त्या दुधात ती औषध उतरते आणि ते दूध खाण्याने वांजूट बनण्याची शक्यता 99%. वंध्यत्व येते त्या दुधामुळे येते. त्या दुधामुळे अशा या जर्सी नावाची जी गाय आहे तिच्याही वासरूला मारून टाकतात, कोणी सहसा ठेवत नाही. खोंड असेल तर मारून टाकतात, कालवडी असेल तर थोडी ठेवतात. आणि तिलाही ऑक्सिटॉक्सिन म्हणतात. ऑक्सिटॉक्सिन नावाचं एक इंजेक्शन आहे, ते मारले की संपलं. तर गप्प उभं राहते, तिला नशा करते, उभं राहते. आणि ती त्या इंजेक्शनच्या याच्यावर मारलेले असतात. कधीतरी तिला काहीतरी उपचारासाठी करायचं असतो आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर कमीत कमी 3 दिवस तिचं दूध खाऊ नये असं त्या पॅकेटवर लिहिलेले असते. आपण तरी तासाभरात खातो तिचं दूध किंवा 2-3 तासात खातो, कारण धार काढून टाकून द्यावं असं त्याच्यावर लिहिलेलं असते. कोणी टाकत नाही आणि ते दूध विकण्यासाठीच काढतात. मी एवढं सर्व सांगत होतो की देशी गाय का गेली, ते कमी दूध देतात म्हणून दुधाची महापूर आणि सफेद क्रांती ज्या ज्या लोकांनी या देशात आणले त्या लोकांनी त्याचा दुष्परिणाम काय होणार आहे त्यावेळी विचार केला नव्हता. परंतु काळांतराने देश अख्खा बिमार पडला आणि मिळवलेल्या संपत्तीतलं बहुभाग आज हॉस्पिटलला खर्च करते. तेव्हा कळलं की ही दुधाची क्रांती किती महाग पडली आपल्या देशात. तसेच ग्रीन रेव्होल्यूशन ही असंच झालं. हिरवी क्रांती, अन्नधान्य वाढवण्याचा जो प्रकार आणला काही महाभागाने आपल्या देशात, मोठमोठे सायंटिस्ट या देशाला अन्नाच्या दृष्टीने स्वावलंबी बनवायचं, तर आज त्याचा परिणाम दिसायला लागले. हे सर्व खाल्ल्यानंतर लोकांची प्रकृती काय होणार आहे, मोठा विषय. माणसं चटापटा मारायला लागले ते खाऊन. तर शेतकऱ्यांचा मी काय सांगत होतो, नको तिकडे जायला. शेतकऱ्यांचा सण गोवत्स पूजा. वत्स म्हणजे वात्सल्य असते, त्याचा प्रेम इतकं असते आपल्या वासरूवर. आणि गाय आणि वासरूंची पूजा करणं का, हिचा खूप मोठा उपकार आहे आपल्यावर, खूप मोठा उपकार आहे. तिची दूध, दही, ताक, तूप जे देते माणसांसाठी आणि जमिनीसाठी शेण आणि मूत्र देते, खूप मोठे उपकार आहे. म्हणून तिला मातृत्व स्थान दिलेले आपल्या भारतीयांनी. तिची संख्या घटलेली आहे, आज आपण वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. अख्ख्या देशवासियांनी प्रत्येक घरात ज्या ज्या शेतकऱ्यांची घर आहे तिथे ही गाय पुन्हा प्रतिष्ठापित होत आहेत. आमच्या इथेच कोल्हापूर जिल्ह्यात काही वर्षापूर्वी 1 लाख गायी होत्या. 1 महिनाभरापूर्वी सर्वे केले तर आता 3 लाख झाले. म्हणजे 2 लाख घरांमध्ये गायी आले. आणि ह्याच पद्धतीने
देशभरात आता एक पुन्हा जागृती सुरू झाली. मग या गायीची महत्व लोकांना कळायला लागलं. मग या गायींची पदार्थ वापरायला सुरू झाले. ते गोमूत्र अर्क वापरतात. कॅन्सर सारखे आजाराच्या विरोधात काम करणार ते अर्क आहे. आज त्याच गायीची मूत्र आणि शेणाच्या रसाने शॅम्पू बनवले गेले आणि ते शॅम्पू आजच्या बाजारातल्या सगळ्यांपेक्षाही चांगलं काम माणसांसाठी करतं हेही सिद्ध झालं. असं एक 100-150 पदार्थ आता त्या गायीच्या शेण, मूत्र आणि दूध, दही, ताक, तुपापासून बनायला लागले. आणि आपण शहरवासी मंडळी जरी गाय बांधू शकत नसलो तरी आपल्याला त्याची पदार्थ जरी वापरला तर दुसरीकडे ते बांधून त्याची पदार्थ निर्माण करण्याची प्रक्रिया वाढीस लागेल. आपण काऊ बेस्ड, गो आधारित ज्या काय उत्पादन बाजारात येतात, मग ही जास्त झाल्यानंतर त्याच्या नावावर काही डुप्लिकेट्स पण यायला लागतील. कारण जी वस्तू चांगलं लोकप्रिय बनते त्याचा नकल पटकन सुरू होते. मग काही कंपन्या त्याच कामाला सुरू करतील. परंतु शेतकऱ्यांचा हे जिव्हाळ्याची जीव आहे गाय आणि वासरू यांची पूजा ही एक उपकृती म्हणून, प्रत्युपकार म्हणून त्याची पूजा करतो. त्याला चांगलं खाऊन पिऊन धुवून तिचा पूजा करतो, आरती वाढतो, खाऊ पिऊ कृतज्ञता म्हणतो. आणि दुसरा दिवस येतो तो धनत्रयोदशी. धनत्रयोदशी ही मला वाटतंय पाणी भरायचं असंही काही देशाच्या काही भागांमध्ये पाणी भरण्याचा सण असंही त्याला म्हणतात. पाणी भरण्याचा सण का की त्या दिवशी तयारी करून ठेवतात. चतुर्दशीसाठी जे लागते त्याची तयारी. चतुर्दशीला सकाळी अंघोळ ना, पहिला अंघोळ का दुसरा अंघोळ, पहिला अंघोळ होतो. त्या अंघोळीसाठी पाणी भरून ठेवून, पाणी सुद्धा तुम्हाला माहितीये पाणी पूर्वी नळातनं येत नव्हतं, विहिरीतनं आणून भरावं लागत होतं. म्हणून पाणी भरण्याचं सण असं म्हणत होते. आणि तांब्याच्या भांडीमध्ये पाणी भरून त्या पाण्यामध्ये तेल टाकून उकळत होते. दुसऱ्या दिवशी अभ्यंग स्नानासाठी आणि पाण्यामध्ये तेल टाकून स्नान केल्याने किंवा अंगाला पूर्ण अभ्यंग तेल लावून, उबटण लावून स्नान केल्याने माणूस दीर्घायू बनतो ही धारणा होती आमच्याकडे. त्याच्याकरता ती पूर्व तयारी धनत्रयोदशी दिवशी करत होते. धनत्रयोदशी दिवशी एक काम केले जाते आजही, धन्वंतरीची पूजा केली जाते. ही धन्वंतरी पूजा सहज नाहीये. जसं आपल्या समुद्र मंथनातून काही गोष्टी वर आल्या, त्यात कामधेनू एक होती, ती द्वादशी दिवशी तिची, तिलाच गाय म्हणतो. अमृत कलश ज्याला म्हणतो आपण, ते धनत्रयोदशी दिवशी वर आले अशी आमची धारणा आहे. आणि साक्षात विष्णू भगवंत अमृताच्या रूपाने त्या कलशातून प्रकट झाला ही आमची धारणा आहे. अर्थात वनस्पती अमृत कलश म्हणजे धन्वंतरी म्हणजे सर्व प्रकारची वनौषधी. त्या वनौषधी कशा करता? माणसांना दीर्घायू देण्याकरता, त्याचा मृत्यू पुढे ढकलण्याकरता, पुढे धाडण्याकरता, म्हणून त्याला अमृत म्हणतात. या अमृत कलशाची पूजा वैद्य मंडळी तरी करतातच,
पण बऱ्याच लोकांच्या घरात करण्याची प्रथा होती अमृत कलशाची स्थापना करून तिची पूजा करण्याची. ते धनत्रयोदशी दिवशी केली जाते. अमृत म्हणजे हे समुद्र मंथनातून निघालेले एक कलश आहे ज्याच्यामध्ये औषधी आहे. आणि तिसराच दिवस जो आहे तो नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी अत्यंत महत्वाचा. विष्णू भगवंत वराहावतार धारण करून अत्यंत परिश्रमाचा कार्य केलेले असताना त्याचा घामाचा एक बिंदू धरित्रीवर भूमीवर पडला आणि त्यातून बालकजन्म ही एक आख्यायिका आहे, ही एक सांकेतिक कथा आहे. आणि त्या धरणी देवीच्या मुलाचं नाव नरकासुर असं ठेवलं आणि त्याला दुसरं नाव भूमिपुत्र असंही म्हणतात, भू असुर असंही म्हणतात. तो आईचा अत्यंत लाडका होता. माता धरित्री आपल्या मुलासाठी विष्णू भगवंताकडे प्रार्थना करून वैष्णवास्त्र घेऊन दिली आणि तो वैष्णवास्त्र प्राप्त केलेला असुर त्याचा वापर करून जगातल्या लोकांना पीडा द्यायला, त्रास द्यायला सुरुवात केला. विशेष करून हा राक्षस स्त्रीकंटक होता. स्त्रियांना अत्यंत कंटकप्राय ठरला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, आपल्याला ज्ञात आहे, आपण कथा ऐकलेल्या भागवतामध्ये वाचलेल्या असणार. 16,108 कुमारिकांना अत्याचार करून कैद करून ठेवलेलं होतं. प्रचंड अन्याय अत्याचार करत होता त्यांच्यावर. कोणालाही सहन नाही झाला. तिची स्वतः माता धरित्री तिला सुद्धा पावलं नाही. तिने विष्णू भगवंताकडे प्रार्थना केली, याला संपव. असं सोडलं तर काय होणार पुढे. त्याकरता कृष्ण परमात्मा आपल्या पत्नी सत्यभामेच्या सहाय्याने नरकासुराचा वध केला. वध करून त्या 16,108 ज्या कुमारिका होत्या त्यांना मुक्ती दिली, मोकळं केलं. मोकळं केल्यानंतर त्या महिलांना एक प्रश्न पडला, कारण एवढी वर्ष त्या कैदेत होती, कुणाला मुलं झाली होती, कुणाला नातवंडी झालेली होती, त्यातल्या बऱ्याचशा महिलांना या असुराच्या अत्याचार. तेव्हा मुक्त केल्यानंतर ते म्हणाले की या अवस्थेत आम्ही घरी गेलो तर देवा आम्हाला आजपर्यंत या नरकासुरांचा यातना आम्ही सहन केली, आता इथून पुढे यापेक्षाही भयानक यातना समाजाकडून आम्हाला सोसावं लागणार, सहन करावं लागणार. याच्यासाठी उपाय काय, आम्ही काय सांगू. आता आम्ही काय स्वेच्छेने जाऊन लग्न केले थोडी नाहीये, आम्ही सर्व उत्पीडित आहोत, उत्पीडित आहोत आम्ही. देवा आम्हाला मार्ग दाखवा. कृष्ण परमात्म्यालाही कळे ना की काय करायचं. त्या सर्व महिलाच म्हणाल्या, देवा आम्ही एकच सांगतो, या मुलांचे बाप कोण म्हटले तर देवच म्हणून सांगतो, आणि तोही कृष्ण परमात्माच या सर्वांचा वडील असा आम्ही सांगतो. तुम्हाला त्रास होणार नसेल तर. कृष्ण परमात्मा म्हणाले, लोकनिंदा माझ्याकरता मी सहन करायला तयार आहे. एवढ्या लोकांची जर भलं होणार असेल तर जे काय आरोप होईल, जे काय लोकनिंदा होईल, जरूर मी ते सहन करेन. आणि आजही कृष्ण परमात्मावर ही लोकनिंदा, नीच लोक आणि अत्यंत निकृष्ट विचारसरणीची लोक, की कृष्णाला 16,000 बायका कशी होती असं म्हणणारी नालायक आजही आहेत.
आणि त्याच्या पार्श्वभूमी एकाही बदमाशाला माहित नाही, कारण ते वाचण्याची सुद्धा काही प्रयास करत नाही. अत्यंत तुच्छ प्रतीची लोक आणि त्यातल्या त्यात समतावादाच्या नावाने नेहमी हिंदू देवदेवतांना नाव ठेवणारी जे काही नीच प्रवृत्तीची लोक आहेत, त्यांना तरीही कथाही माहित नाही. आणि एवढ्या लोकांसाठी लोकापवाद घेणाऱ्या एका महापुरुषाला कोणत्या दृष्टीने आपण पाहावं याचाही त्यांना कदर नसतो. एवढी उदारता, आपल्या जीवनाचा, आपल्या चारित्र्याचा बळी देऊन 16,108 महिलांचा मान सन्मान वाढवणारा, मान सन्मान राखणारा एका महापुरुषाला आपण कसं पाहायला पाहिजे याची काहीही पडलेले नाही या निकृष्ट प्रतीच्या लोकांना. आणि आजही बरीच लोक टीका टिप्पणी, मध्यंतर काळात एका सुप्रीम कोर्ट की हायकोर्टचा एक नालायक जज सुद्धा असंच म्हटलं. तो कुठल्या विचारसरणीचा होता माहित नाही, पण म्हटलं काय करणार की कोणत्याही गोष्टीची पूर्वापार ज्ञान नसताना त्याच्यावर आपलं भाष्य करणं किती चुकीचं असतं. कृष्ण परमात्म्याने आपल्या अंगावर घेतलं आणि त्या सर्वही स्त्रिया, आमच्या मुलांची, नातवांची, जे कोणी असतील ह्या सगळ्यांची बाप देव आहे, कृष्ण परमात्मा मानले त्यांनी. आमचा सार सर्वस्व, कारण आम्हाला जीवदान देणारा, या नरक यातनेतून बाहेर काढणारा, पुन्हा आम्हाला माणसासारखे जगण्याकरता अवकाश देणारा तो कृष्ण परमात्मा आमचा सर्वस्व आहे असं म्हटल्याने काय नवरे होतात थोडी, तो काय त्यांचा यजमान बनतो थोडी. ही एक व्यवस्था होती, त्यांच्या अनुकूल्यतेसाठी त्यांनी स्वतःहून निर्माण करून घेतलेली व्यवस्था. आणि त्या सर्व महिलांच्या मुक्ती आजच्या दिवशी चतुर्दशी दिवशी झाली, म्हणून नरक चतुर्दशी त्याच्या आठवणीसाठी सुद्धा करतात. एक दुसरं, या नरकासुराचा उपद्रव उपटळ इतकं झालेलं होतं, केवळ महिलांसाठी नाही, इतर लोकांनाही, चांगल्या चांगल्या लोकांना त्या महाविष्णू अस्त्र जो होता त्याच्या सहाय्याने खूप लोकांना त्रास देत होता. म्हणून कृष्ण परमात्म्याने त्याचा वध केला. आपल्या सैन्य समवेत सत्यभामा त्या युद्धामध्ये अग्रभागी होती, वीरांगिणी होती, ती राजकुमारी. कृष्ण परमात्म्याची पत्नी. आणि तो जो नरकासुराचा वध केला आणि त्याच्या वधा नंतर प्राप्त विजयी यात्रा आहे किंवा विजय दिन जो आहे, नरकासुराचा वध केल्यानंतर प्राप्त झालेला जो विजय होता तो विजयोत्सवाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी आहे. आणि या नरक चतुर्दशी दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करतात, तेल आणि पाण्याचं स्नान करतात, उबटण लागतात, त्याच्यामुळे आपल्या वृद्धी. दुसरं, या नरकासुर वध जो झाला त्याच्या रक्तसिक्त वस्त्र जे होते किंवा अंगाला उडालेले जे होते त्यातनं स्वच्छ होण्याकरता अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आली, असाही एक आख्यायिका. आणि याच दिवशी या नरकासुराचा वध झाला. नरकासुराचा जो अंतिम संस्कार करण्यात आला. आणखीन एक आख्यायिका आहे नरकासुरा संबंधात. अत्यंत विषाक्त व्यक्ती होता, त्यांच्या शरीरात विष जिथे तिथे भरलेलं होतं असं त्याची वर्णन आहे. आणि जेव्हा त्याची चिता जळायला लागली, जे विषाक्त रसायनाची जी गाठी होती ते फट 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 फुटायला लागले. आणि त्याचा प्रतीक म्हणून फटाके वाजवायची प्रथा त्या दिवसापासून आहे. असं एक. दुसरा, नरकासुराचा वध झाल्यानंतर लोकांना जो आनंद झाला
लोक एवढ्या मोठमोठ्याने हसत हसत हे सण साजरा केला, त्यांचा हसण्याचा जो आवाज आहे तो पटाक्यासारखा होता म्हणे त्यावेळी, असंही एक कथा सांगितली जाते. एकूण पटाके लावण्यामागील हेतू हाच. आणि पटाके लावू नये असं नाही, की योग्य प्रमाणात आणि काळानुरूप त्याच्यात जरूर बदल व्हावं, प्रदूषणात वाढ होणार नाही. आणि नाहीतरी प्रदूषणाच्या नावाने शंखवाद्य करणारी जी मंडळी आहे, त्यांना वाहनांच्या धुराचा कधीही प्रदूषण होत नाही. कारखान्याचा वेगवेगळ्या ज्या काही विषानिला आहेत त्यांचा कधीही त्यांना वाटत नाही. आणि मोठमोठ्या लोकांनी आपली निवडणुकीच्या विजयोत्सव साजरा करताना देशभरात लावल्या जात असलेल्या पटाक्यांनी प्रदूषण होत नाही, फक्त आपल्या सणा दिवशीच प्रदूषण होतं, एवढंच त्यांचे आग्रह असतं. परंतु याचा अर्थ असं नाही की प्रदूषण आपण करावं, आणि तो सांभाळून इतिमितीत राहून करावं एवढी अपेक्षा असते. आणि त्याच्यानंतर चौथा दिवस आहे लक्ष्मीपूजन. मी का सांगतो तुम्हाला सगळी माहिती आहे, परंतु स्मृती आहे ना थोडासा कमजोर, ती फार वेळ लक्षात ठेवत नाही, ते सोडून देते, म्हणून मी आठवण करून देतो फक्त. चौथा दिवस आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन हे राजा कुबेर आणि त्यांची बहीण लक्ष्मी हे दोघेही त्यांचं कर्तव्य आहे की लोकसमृद्धी, लोकांना समृद्ध करायचं, लोकांना काही कमी पडू द्यायचं नाही, अशी चांगली घरं ते शोधत असतात, कोणाच्या घरात जावं. मग त्यामुळे त्या दिवशी सर्व माणसं आपल्या घरात पूजा करून त्यांची वाट पाहत रात्रभर बसण्याची प्रथा आहे. काही लोक पूर्वी सोंगटे खेळायचं रात्रभर, आता हल्ली दुसरीच काहीतरी खेळतात रात्री जागरणासाठी. लक्ष्मी आणि कुबेर आपल्या घरी यावं, त्याला यक्षही म्हणतात, कुबेरही म्हणतात, आणि त्यांची भगिनी ही लक्ष्मी एक अर्थाने. दुसऱ्या अर्थाने महाविष्णू जे आहे त्यांची पत्नी महालक्ष्मी प्रकट झालेले दिवस आहे. लक्ष्मी ही या समुद्र मंथनातूनच प्रकट झालेली आहे, आणि तिचा प्रकट झालेला हा दिवस आहे, म्हणून तिची प्रतिष्ठापना आपल्या घरात. लक्ष्मी केवळ द्रव्य रूपाने नाहीये, अष्टलक्ष्मी म्हणतो आपण. धान्यलक्ष्मी असते, धनलक्ष्मी असते, विजयलक्ष्मी असते, वैभव लक्ष्मी असते, त्याग लक्ष्मी, भरपूर लक्ष्मीचे अष्टावतार आहे. कोणत्याही रूपाने आपल्या घरात ती प्रतिष्ठित व्हावं. लक्ष्मी आली तर तिच्या मागे शांती समाधान घरात येतं. लक्ष्मी म्हणजे शांती समाधान. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे, पैशाने समाधान होते म्हणून तिला लक्ष्मी म्हणतो, पण अक्षरशः समाधान आपल्या घरात प्रतिष्ठित व्हावं याकरता आपण त्या दिवशी लक्ष्मी स्थापना करून पूजा करण्याचा दिवस लक्ष्मी पूजन आहे. आणि त्याच्यानंतरचा दिवस आहे भाऊबीज. की भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो, होय ना, आणि तिच्याकडून ओवाळून घेतो आणि बहिणीला अभय देतो की ताई मी तुझं रक्षण करेन. नातं सदृढ करणारा सण आहे. भाऊ बहिणींचं जे नातं आहे ते नातं सदृढ करण्याकरता या सणाची निर्मिती आपल्या पूर्वजांनी केलेली. कुठेही असलं तरी जावं. आता हल्ली व्हॉट्सअपवर पाठवलं जातं,
भाऊबीज कथ्यावर तर व्हॉट्सअपवर होतंय, का तर प्रत्यक्ष भेटू शकत नाही ह्यालाच मानून घे, कारण ती यांच्याकडे जाते ना भावाकडे, कधी रक्षाबंधनाच्या वेळी. आता जायला मिळत नाही, टाकला फोनवर, पाठवला, ह्यालाच समजून घे. आता जेवण पाठवता येईल असं, यालाच लाडू समजून घे, यालाच करंज्या समजून घे, असं चित्र पाठवता येईल नाही. प्रत्यक्षात जायला पाहिजे नातं सदृढ करण्यासाठी. धकाधकीच्या जीवनात माणसांना सगळ्या गोष्टींना वेळ मिळतो, पण नातं जपण्यासाठी वेळ मिळत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. इतर मस्त फिरण्याकरता वेळ मिळतो, यांनी काय काय करण्याकरता वेळ मिळतो, पण नातं जपण्याकरता जो वेळ द्यायला पाहिजे तो द्यायला आपण कमी पडतो की काय माहित नाही, पण त्यासाठी ते निर्माण केले. या सणामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे शीख लोक सुद्धा या सणांची साजरी करतात. पंजाबमध्ये सुद्धा साजरा केला जातो विजयोत्सव. कुठलं? 1652च्या आसपासला जवळजवळ 52 राजा महाराजांना ग्वालियरच्या किल्ल्यात कैद करून ठेवलेले असतात परदेशी आक्रमक. त्यांच्या बरोबर लढाई लढून त्या 52 राजा महाराजांची सुटका केलेल्याचा दिवस आहे. सिखांचा 6वे गुरु हरगोविंद सिंगजी यांनी लढाई लढून त्या ग्वालियरच्या किल्ल्यावर आक्रमण करून त्या ग्वालियरच्या राजाला हरवून, ज्यांच्या ताब्यात त्यावेळी होती, आणि त्या 52 लोकांची सुटका केलेले दिवस म्हणून, मुक्ती दिवस म्हणून शीख धर्मामध्ये सुद्धा या दिवाळीचा एक दिवस साजरा केला जातो. आणि जैनी जे आहेत आपल्या देशातली, जैन मतपंथी आपले भावंडे जे आहेत, ती लोक भगवान महावीर पावापुरीमध्ये याच दिवशी मुक्ती प्राप्त केलेली होती, मोक्षधामाला गेले. म्हणून बिहार मधलं पावापुरी नावाचा जो क्षेत्र आहे, आजही प्रत्येक जैन धर्मीय आयुष्यात एकदा तरी भगवान महावीरांच्या त्या मुक्ती क्षेत्रावर, जैन धर्मामध्ये अतिशय क्षेत्र आणि मुक्ती क्षेत्र दोन येतात. सिद्ध क्षेत्र आणि मुक्ती क्षेत्र. सिद्ध क्षेत्र हे मुक्ती क्षेत्र आहे, तर तिथे जातात. आणि आज हर प्रत्येक जैन धर्मीयांच्या घरात भगवान महावीरांना मुक्ती प्राप्त झालेले दिवस म्हणून दिवाळी साजरी केली जाते. आणि याच प्रसंगी प्रभू रामचंद्र नवरात्रीत रावण वध करून झाल्यानंतर अयोध्येला परत येण्याकरता एवढा वेळ लागला होता. आणि याच दिवशी अयोध्येत पुरप्रवेश पत्नी भाऊ हनुमंत विभीषणासहित सर्व मंडळी सहित अयोध्या पुरप्रवेश याच दिवशी केले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दिवे लावून त्यांचा स्वागत केले होते, म्हणून दीपावली असं नाव पडलं असं म्हणतात. दीपानाम आवलीही दीपावलीही असं त्याची व्याख्या आहे, लक्षण आहे. दीपानाम आवलीही, दीपांचा माळ किंवा दीपांचे ओळ म्हणतो ना आपण, त्याचा मूळ शब्द आहे आवली, आणि तो मराठीमध्ये अपभ्रंश होऊन झाले ओळी. दीपानाम आवलीही दीपावलीही, दिव्यांचा रांग म्हणजे दीपावली. असा दोन्ही बाजूने दिवे लावून स्वागत केली होती अयोध्यावासी प्रवेश करताना. म्हणून आज दीपावलीचा सण साजरा करण्याची प्रथा इथे आहे. आणि यात आणखीन एक राहिला आपला की लक्ष्मी पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज जो आहे बलिपाडवा,
होय ना, एक राहिला ना, राहिला. बली पाडवा जो बली चक्रवर्ती होता, माणूस चांगला होता पण संगत बरोबर नव्हती. भक्त प्रल्हादांचा नातू हा बलिचक्रवर्ती, भक्त प्रल्हादांचा असुर घराण्यातला, आणि सैन्य सर्व असुर असल्या कारणाने वडिलांचे काही चांगले विचार याच्या डोक्यात जरूर होते, परंतु सैन्य असुरांचे असल्या कारणाने भयंकर उपद्रव आणि उपटळ होता. सामान्य लोकांना खूप त्रास देत होते आणि या त्रासातून मुक्ती देण्याकरता सर्व लोक विष्णू भगवंताकडे गेले की असुराचा उपटळातून आम्हाला मोकळे करा. तेव्हा भगवान विष्णू छोट्या 5 वर्षांचा बालक बनून वामनावतार धारण करून याच दिवशी गेले होते भिक्षेला. कथा आणखीन आहे की हा बलिचक्रवर्ती लोकांना फुकट द्यायची जी प्रथा आणली, आता जे सरकार आहेत ना हे सगळे फुकट देतात ना, अमुक फुकट तमुक फुकट, हे बलिचक्रवर्ती पासून आलेले. तोही फुकट देत होता. तेव्हा एका मातेला वाटलं असा फुकट वाटले तर भविष्यात देशाचा परिस्थिती काय होईल, आणि सगळे आळशी जर बनले देशवासी तर भविष्यात देश संपून जाईल, आणि ज्या दिवशी फुकट मिळणं बंद होईल त्या दिवशी अराजकता निर्माण होईल, देश स्वतःहून संकट ओढून घेईल आणि त्या संकटात त्या अराजकतेमध्ये देश नष्ट होऊन जाईल. हे दूरदृष्टीने पाहिलेली एक महिला आपल्या बालकाला त्या बलिचक्रवर्तींच्या हे दुष्ट कार्य थांबवण्यासाठी हे मोफत देण्याची जी प्रथा आहे, थोडे दिवस बरं वाटते पण काही दिवसानंतर याचा दुष्परिणाम प्रचंड होईल. देशात कोणीही कशाचाही काम करायला पुढे येणार नाही, त्यावेळी देश जगणार कसं, आणि फुकट ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी देश संपून जाईल, अराजकता निर्माण होईल, लुटतील, एकमेकांना मारतील, तोडतील, अशी अवस्था येईल. ही ओळखून त्या मातेने आपल्या लहान बालकाला युद्धाभ्यास करवली आणि त्याच्याबरोबर 2-3 हजार छोट्या छोट्या मुलांनाही युद्धाभ्यास करवली आणि त्या मुलाने जाऊन युद्ध केले, असंही सुद्धा कथा आहे भागवतामध्ये. आणि 3 पाद भूमी मागितले, कारण मागेल ते देत होता. आणि तेव्हा शुक्राचार्य ओळखले, राक्षसांचे गुरु शुक्राचार्य, त्यांनी ओळखले की हा मुलगा छोटा दिसतोय पण फार गंभीर आहे, मोठ्या माणसांपेक्षाही गंभीर आहे, काहीतरी आता अनर्थ घडणार आहे, यातनं वाचवायला पाहिजे आपल्या राजाला. म्हणून कुलगुरू शुक्राचार्य पुढे आले आणि बलिचक्रवर्तीच्या कानात सांगितलं, हा मुलगा सामान्य नाहीये आणि हा जो मागतोय, काय पाहिजे तुला? मला काही नको, 3 पाद भूमी पाहिजे, 3 पाऊल ठेवण्या इतकं भूमी पाहिजे. तेव्हा वैदिक सूत्र आठवले शुक्राचार्यांना. महाविष्णू 3 पाद भूमीमध्ये 3 लोक फस्त केला होता, तसंच तरी नसेल ना ही शंका आल्यामुळे जाऊन त्याने कानात सांगितलं बलिचक्रवर्तीला, बली हे देऊ नको. बली म्हणाला, मी राजा, एकदा शब्द दिले तर दिली, मी देणार म्हणाला. मग एक पाताळ आणि एक स्वर्ग आणि जमिनीवर तरी हेच होते. 3रा पाय कुठे ठेवू म्हणाला, माझ्या डोक्यावर ठेवा म्हणाले. मग डोक्यावर ठेवून ज्या लोकाचा होता पाताळचा तिथे त्याला पाठवलं. परंतु विष्णू भगवंताने बलिचक्रवर्तीच्या पुण्य कार्यामुळे, चांगलं कार्य, काही चांगलं कार्य करत होता, यज्ञ यागादी करत होता, त्या कार्यासाठी तुझं स्मरण या पृथ्वीवर कायम राहील, असा एक दिवस तुझ्यासाठी स्मरण करण्याकरता देतो मी. कुठलं? बली पाडवा म्हणून दिवाळीच्या अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी जो पाडवा आहे
तो त्या दिवशी फक्त तुझी स्मरण करतील लोक, कारण तू इतकं वाईट नाही. सैन्य जरी वाईट असला तरी तुझ्या हातून काही गोष्टी चांगल्या घडल्यात, काही वाईट जरूर जास्त वाईट घडलेले आहेत. देशाचा ऱ्हास होत होता, नाही असं नाहीये, परंतु बऱ्याच तू यज्ञयागादी चांगलं कार्य केलंयस, तर तुला तुझी स्मरण या जगाला व्हावं म्हणून एक दिवस तुझ्या नावाने सण साजरे करतील. म्हणून बलिचक्रवर्तींसाठी बली पाडवा नावाचा जो दिवस आहे, त्या बलिचक्रवर्तींच्या स्मरणासाठी विष्णू भगवंतांनी दिलेले आशीर्वाद म्हणून तो दिवस साजरा केला जातो. असा एकूण हा 5-6 दिवसांचा सण आहे. आणि या पूर्ण सणामध्ये दीप मध्यभागी, दीपावली म्हणतात, दीप मध्यभागी, आणि सगळी गोडधोड करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सोडून अन्य प्रांतामध्ये या फराळाचा प्रथा नाहीये. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या सणांमध्ये फराळ असतो. आपल्या महाराष्ट्रात या सणाबरोबर फराळ गोड जोडलेले. दीप मात्र मध्यभागी 6 दिवसांच्या या सणामध्ये दीप म्हणजे प्रकाश, सगळ्यांना माहिती. आणि दीप उजेड आहे, स्वतःलाही प्रकाशित करते आणि त्याच्या समोर जे कोणी असतील त्यांनाही दाखवायचं काम करते. त्याला आपण स्वतःही दिसेल असं करते आणि इतरांनाही दाखवण्याचं काम करते. तिला म्हणतात दीप. आणि दीप हे छोट नाही आहे, त्याचा एकमेव शत्रू म्हणजे अंधार. अंधाराचा जो शत्रू आहे त्याला दीप असं संज्ञा आहे. तिसरं दीपाचं लक्षण, दीप हे याचा स्वभाव असा आहे, कितीही लोकांना आपल्यासारखे बनवत गेला तरी त्याचा स्वतःचा सामर्थ्य कधी कमी होत नाही. एका दिव्याने 1000 दिवे लावले तर स्वतःचा प्रकाश कमी होत नाही. 1000 दिवे लावून 1000 पटीने प्रकाश वाढवण्याची क्षमता या दिव्यामध्ये आहे. दीप जे आहे याच्याकरता एक पणती लागते, एक वात लागते आणि तैल लागते. अध्यात्मशास्त्रात असं म्हटले गेलेले, माणसांचं हृदयच पणती आहे, भक्ती त्याचा तेल आहे आणि माणसांचे सद्गुणच त्याची वात आहे. आणि या तिन्हींच्या मिश्रणातून पेटणारी दिव म्हणजेच ज्ञान आहे, अशी तिची संज्ञा सांगितली गेलेली आहे. आणि दीप लावत जायचंय. माणूस भगवान बुद्धाने अपदीपो भव शिष्याला उपदेश करताना असं म्हटलेले, तू काही होऊ नको, तुला व्हायचं असेल तर दीप हो, अपदीपो भव. तुझं जीव, तुझा आत्मा दिव्यासारखा आहे, तू तुझं जीवन दिव्यासारखे जग. आणि वेद मंत्रांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे उपदेश आहे की आपण दीपासारखं जगायला पाहिजे. दीप त्यागाचा प्रतीक आहे, दीप आनंदाचा प्रतीक आहे, आनंद अभिव्यक्तीचं प्रतीक आहे. कारण स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाश देतो, हे त्यागाचा प्रतीक आहे. आणि दीप तेव्हा मंगल आणि अमंगल सर्व कार्यांकरता दीपाची गरज आहे. कारण दीप आनंदाची प्रतीक आहे. दीप लावल्याने आनंद होतो. सर्व दुःख नष्ट व्हावं याकरता अमंगल कार्यात सुद्धा दिवं लावले जातात आणि आनंद कार्यात तरी दीप असतोच. म्हणून दीप आनंदोत्सवाचा प्रतीक आहे. आणि एवढंच नाही, दीप दुसरं तिसरं काही नसून आत्माच प्रत्येक व्यक्तीचा स्वयंप्रकाशित दीप आहे. देवाने एकदा लावून पाठवलेले आहे. आम्ही इथे आलो
तर त्या आत्म्याच्या उजेडामध्ये सर्व कार्य करतो. आपण कोण आहोत हेही आम्हाला कळतं आणि जग काय आहे हेही आपल्याला कळतं. म्हणून आपला आत्माच दीप असतो आणि आपला आत्मा दीप केव्हाही साक्षी असते. आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, दीपासमोर खूप कृत्य घडतात, बऱ्या वाईट जे काही घडलं, दीप कशातही सहभागी होत नाही, दीप केवळ पाहत राहतो. तसं आपला आत्मा इंद्रिय मनबुद्धीच्या सर्वही बऱ्या वाईट सर्व व्यवहार पाहत राहतो आणि केवळ पाहण्याच्या भूमिकेत राहिला तर त्याला काही त्रास नाहीये. पण त्या व्यवहारामध्ये जीव होऊन जर सामील झाला तर याला कधी सुख आणि कधी दुःखाचा आभास होतो. तसं न होता उपनिषदाने सांगितले की दीपासारखे तो हो, म्हणजे तो साक्षी राहा. दीप प्रत्येक कृतीला साक्षी असते आणि दीप जर नसेल तर जगात काय आहे हे आम्हाला कळणार नाही. एका गोडाऊन मध्ये करोडो रुपयाची वस्तू भरून ठेवलेली, पण अंधारात आत गेलो तर आतमध्ये काय आहे याचा आनंद आम्हाला कधीच मिळणार नाही. एक छोटस दीप लावले तर सर्व वस्तू दिसायला लागतील. दिसल्यानंतर त्या वस्तूंचं ज्ञान होईल आणि ते वस्तू आपली आहेत, आपल्यासाठी आहेत याचा आनंद आपल्याला भेटतो. त्याच पद्धतीने ज्या व्यक्तीला ज्ञान होतो, ज्या व्यक्तीला पहावे आपणाशी आपण असं ज्ञान होतो, म्हणजे त्यांचा दीप प्रज्वलित होतो आणि प्रज्वलित करण्याचा कार्य, आपलं दीप प्रज्वलित करण्याचा कार्य गुरु करतात. ज्ञानदीप लावतात. ज्ञानदीप लावून आपलं घर प्रकाशित करतात आणि तेव्हा जगात सूर्याचा काम करायला कोणी नव्हते. सूर्य विचारतो, म्हणे रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे, विचारतात की मी आता अस्ताला निघालो, आता रात्री माझं चार्ज कोण घेणार, माझं काम कोण करणार, कोणी पुढे नाही आले. तेव्हा एक छोटीशी दिवा पुढे आली, म्हणाले मी करेन तुमचं काम. बाकीचे सगळे हसले, अरे एवढ्या मोठ्या सूर्याचं काम तू काय करणार आणि तुझ्या उजेड तरी आता 3 फुटाच्या पलीकडे जात नाही. तेव्हा म्हणाले जो हातात घेऊन 3 फूट चालेल तो पृथ्वी प्रदक्षिणा घातला तरी सुद्धा 3 फुटाचे रस्ता दाखवत जाईल तर अख्खं पृथ्वी प्रदक्षिणा करू शकेल. आणि मी करू शकतो सूर्याचा कार्य रात्री. तसं परमात्म्याचा कार्य करणारा प्रत्येक जीव जो आहे, प्रत्येक मनुष्य जो आहे, हा दिव्यासारखा त्या परमात्म्याचा कार्य करण्याची क्षमता संपन्न आहे. फक्त तो विसरलाय. मी त्या परमात्म्याचाच एक अंश आहे विसरलाय आणि गुरुनी ते आठवण करून दिली तर ते आठवण म्हणजे ते पुनर्स्मरण म्हणजेच दीप प्रज्वलन असते. आणि अशा पद्धतीची दीपावली आपल्याही जीवनात तेव्हा साजरी होईल जेव्हा आपला आत्मप्रकाश जो आहे त्याचा आनंद आपण घेऊ. आणि मी आत्मा आहे आणि माझ्या त्या आत्म्यामुळे माझ्या आणि या सृष्टीतले सर्व व्यवहार चालतात याचा ज्ञान मला होईल. आणि आत्मा न जन्माला येणार आहे, न मरणार आहे, ना त्याला सुख आहे, ना त्याला दुःख आहे, ना त्याला क्लेश आहे, ना त्याला हानी आहे. आणि तो अविकृत आहे, अविनाशी आहे आणि अचल आहे. हे जर आपल्याला कळलं आपलं जीवन आनंदमयी होईल आणि आपलं जीवन दीपावली होईल. 1000 दिवे लावले तरी सुद्धा जो उजेड पडणार नाही, त्यापेक्षाही अधिक प्रकाश आत्मदीपामध्येच प्रत्येक व्यक्तीच्यात आहे. आणि प्रत्येकाने बाहेर पाहता पाहता एकदा अंतर्दीपाकडे पाहावं आणि आत्मदीप गुरु सानिध्यात जागृत करून घ्यावं. आणि त्याच दिवशी त्यांची दीपावली संपन्न होईल. अशा पद्धतीची दीपावली साजरा करण्याची
शक्ती बुद्धी सद्गुरु भगवंता सर्वांना देव चरणी प्रार्थना. राजाधिराज मठावर कोल्हापूरला सिद्धगिरी मठावर बालचेतना शिबिर 2 वर्ष बंद होता. 10 ते 15 वयोगटातील 10 वर्षाचे वरील 15 वर्षाच्या आतल्या मुला मुलींसाठी 10 दिवसांचा शिबिर होईल. आणि त्या शिबिराकरता ज्यांना आपली बाळांना पाठवायचंय आपण जरूर उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळपर्यंत आणून सोडायला हरकत नाही. समजा उद्या दिवसभरात भाऊबीज जरी झाला, उद्या संध्याकाळी जरी बसला ट्रेनला किंवा बसला तर परवा किंवा गाडीने परवा सकाळपर्यंत आपण 8-9 वाजेपर्यंत मुलांना मठात सोडू शकता. आणखीन एक लक्षात ठेवायचं, शाळा सुरू होणार आहे काहीतरी किती मास्तर किती आता रिटायर झाले 10 तारखेला काहीतरी होणार असं मी ऐकलेले होय ना. 11 तारखेला. पण 4 दिवस उशिरा गेल्याने काही बिघडणार नाही. आता 2 वर्ष शाळेत गेलेच नाहीये तरी काही बिघडलेले नाहीये. म्हणून 16 तारखेला शिबिर 15 तारखेला खरोखरच होईल. तर आपण उद्या सोडायचंय परवा दिवशी आणि 15 तारखेला न्यायला यायचंय. आणि प्रत्येकाने यावं न्यावं असं नाही. 7-8-10 मुलं झाले की त्यांच्यापैकी एकाने कोणतरी घेऊन जाण्याची जबाबदारी घेतला तर सोपं होईल. पण काहींचं अति प्रेम असतो त्यामुळे स्वतः आणून सोडले तर आणि एकदा मठाचा दर्शनी झाल्यासारखं होते सर्वही होते. तर हे शिबिराचं एवढं लक्षात ठेवायचं. ज्या धान्याची किंमत 270 रुपये आहे ते 125 रुपयाला तेल विकता येईल. म्हणजे आपण जे खातो रिफाइंड तेल हे तेल नव्हे. जेवण सुद्धा तुम्हाला सप्लाय केली जाईल तर ते जरूर वापरावं. ज्यांच्याकडे 60-70 ग्राहक असतील भाजीसाठी त्यांना महिन्याला एक 25,000 रुपये भेटतील त्या होय ना. हा एक 60 ते 70 आणि याच्या दुप्पट असतील तर 60,000 मिळेल. कमीत कमी एक 70 ग्राहक आपण जर तयार केला तर आपल्याला महिन्याला 1-2 तासाचं काम आहे. महिन्याला आपल्याला 20-25,000 रुपये मिळेल. आणि ही जर वाढलं एवढं दुप्पट झाले तर तुम्हाला 60,000 मिळेल. समजा त्याच्याही पेक्षा आणखीन 2 मुलं हाताखाली ठेवून तुम्ही जर ही वाढवला तर तुम्हाला 1,00,000, 1,50,000, 1,50,000 रुपयापर्यंत सुद्धा मिळू शकेल. पण जेवढा ग्राहक वाढवाल तेवढी भाजी आपण सप्लाय करू. शेतकऱ्यांना आपण एका बाजूला ग्राहकांना विषमुक्त अन्न द्यायचं ठरवलं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला वर्षभर एकच दराने आपण भाव देतो. इथे सुद्धा वर्षभर एकच भाव देतो आपण. भाजीला सुद्धा वर्षभर एकच भाव. मार्केटमध्ये भाव उतरू द्या नाही तर वाढू द्या आपल्याला मात्र त्याच भावाने. बाजारात जरी 150 रुपये झाली भाजी तरी आपल्याला जी भाव ठरलेले त्याच भावाने मिळणार. बाजारात स्वस्त जरी झाले 2 रुपये 3 रुपये झाले तरी सुद्धा तुम्हाला त्याच दराने मिळणार. कारण वर्षभराचा हिशोब केले तर आपला काही लॉस होत नाही. शेतकऱ्याला चांगले पैसे मिळावा आपला हेतू एकच आहे. जो शेतकरी उन्हातानात कष्ट करतो, ज्याला कुठली रजा भेटत नाही, ज्याला कुठली टीए भेटत नाही, ज्याला कोणत्या सुट्टी नाही आहे, बारमाही पावसात उन्हात थंडीत राबणारे जे परिवार आहेत त्या परिवाराला न्याय मिळायला पाहिजे. त्यांना 2 पैसे मिळायला पाहिजे एवढंच येतोय. त्यात मठाचा काहीही लाभ नाहीये. गेल्या 3-4 वर्षात मठाचा 5-7 लाख रुपये नुकसान झाले पण फायदा काय झालेले नाहीये. पण एकच येतोय, लोकांना विषमुक्त अन्न देणं आणि शेतकऱ्याला भाव देणं. एवढंच या दोघांना जोडायचं काम मठ करते. म्हणून हा उपक्रम आपण खूप मोठा करायचा. देशातच एक आदर्श प्रकल्प. आणि हे पाहिल्यानंतर भविष्यात सरकारने सुद्धा अशा पद्धतीची उपक्रम किंवा नियम बनवून
लोकांना ते देतील, शेतकऱ्यांना न्याय देतील. आता ते दिल्लीत बसलेले बघितलं ना, 11 महिने झाले, किती महिने झाले ते बेकार. शेतकरी एवढी दिवस घराबाहेर बसू शकतात, ते मस्तपैकी खातात काय, पितात काय, ब्रँडी बीर सगळी तिथे, आणि डान्स यांना, नाटक यांना तिथे. आणि शेतकरी म्हणे नाही, शेतकरी असा कधी नाही करू शकणार. शेतकरी तो शेतात असतो, त्याला कुठे वेळ असतो एवढा करायला, काही नाही. ही प्रायोजित लोक बसलेले असतील, जरूर कोणतरी पैसे देतो खाण्याकरता बसले असतील, परंतु असा बसल्याने कधी कुठले न्याय भेटत नाहीये. शेतकऱ्यांना खरोखरच न्याय जनतेने द्यायचा आहे, कुठल्या सरकारने नव्हे. तर आपण ही भाजी विकत घेतला तर निश्चितच शेतकऱ्यांचं कल्याण होईल, आणि आपल्यालाही आपलंही कल्याण होईल. ते विषमुक्त भाजी आणि धान्य फळं मिळतील आपल्याला.